भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं अमूल्य बलिदान दिलं ते या मातीचे महान सुपुत्र हुतात्मा शिवराम हरी राजगुरू वयाच्या 23व्या वर्षी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंग सुखदेव यांच्या समवेत लाहोर या ठिकाणी स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये ज्यांनी आपलं प्राणार्पण दिलं। म्हणजे त्यांनी एवढ्या कमी वयात बलिदान दिलेले आहे। महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात राजगुरूंचं नाव इतिहासात आहेच, परंतु लोकांपासून ते दूर न जावं। यांच्या बलिदानाला साजेस राजगुरुनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे सुंदर असं स्मारक त्या ठिकाणी निर्माण झाले। त्यांची प्रेरणा आपल्याला मिळते आगामी पिढीसाठी, युवकांसाठी कार्य करण्यासाठी, देशासाठी मी काहीतरी करू ही प्रेरणा या निमित्तानं निश्चितपणे निर्माण होणार आहे। हुतात्मा राजगुरूंचं कार्य चिरंतन राहावं म्हणून टपाल तिकिटाचं हुतात्मा राजगुरूंचं टपाल तिकिटाचं अनावरण देखील यांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं। राजगुरूंच्या कार्याचा त्यागाचं स्मरण करत असताना राजगुरूंचा जो वाडा आहे, हुतात्मा राजगुरू यांची 100वी जयंती अर्थात जन्मशताब्दी साजरी होत असताना राज्य पुरातत्व विभागाच्या वतीनं ते राज्य संरक्षित स्मारक त्या ठिकाणी घोषित केलं। हे निवासस्थान हे जतन केलंच पाहिजे, कारण आपल्या पुढच्या पिढ्यांना हे दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे। दादा एक राजकीय व्यक्ती म्हणून, एक उद्योजक म्हणून, एक समाजशील व्यक्तिमत्व म्हणून आणि देशभक्तीचा वारसा जपणारा एक धार्मिक दृष्ट्या जरी विचार केला तरी दादांचे जीवन कार्य सर्वांगीण परिपूर्ण आहे असं मला वाटतं।